सुरुवात वारसागळ यांनी फार सुंदर सुरुवात केलेली आहे. धन्यवाद. मला वाटतं सुरुवात भरपूर अभ्यास करून आले आज. भाई भरपूर अभ्यास करून आल्या. खरंच ते म्हणतात ना, अरे केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे. केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे. प्रसंगाला होता म्हणलं ताई साहेब लाईन सोडती पण नाही सोडल्या. खरंच शायरीमध्ये नाव आहे तुमचं. मला तर खरंच नाव आहे, काम आहे म्हणून नाव आहे. सन्मान्य शायराने मला सुंदर प्रश्न विचारला तर माझ्या बापू हे बाबा, एक असा राजा झाला. त्या राजाच्या पाठीमाग असे दोन मूर्ती आहेत. साईडने दोन मूर्ती आहेत. त्या मूर्त्या पासून सर्व जगाचा अंधकार नाहीसा झाला. मी म्हटलं बाबा, जर अंधकार जर नाश झाला असता या आता तुम्ही अंधश्रद्धेचं गाणं म्हटलं नाही का? अंधश्रद्धा सोडून या, डॉक्टर कडे नेलं पाहिजे. कशासाठी म्हणलं? कशासाठी म्हणलं? कारण आजही लोक अंधश्रद्धेमध्ये आहेत, अंधारात आहेत. भाई तरी प्रश्न विचारता अंधकाराला नाहीसं केलं तर तो राजा कोणता? मी सांगितलं बाबा की छत्रपती शाहू महाराज. आणि मूर्त कोणत्या? तर हत्तीची छातीचे प्रतीक म्हणतात आणि अहिंसेचा प्रतीक गौतम बुद्ध. ह्याच्या विचाराने जो कोणी चालतो त्याचा अंधकाराचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. त्यांना आई बहीण वडकाले, ते रक्त वडकाले, ते मान वडकाले, ते दान वडकाले. सांगितलं तरी आमच्या ताई साहेबाला पटलं नाही. काही हरकत नाही. ताई साहेबाच्या मनात तुम्ही जर नाही दिलं तर मी पुढच्या राऊंड मध्ये धन्यवाद आहे. धन्यवाद आहे. मी हेच म्हणतो का जर मलाही माहित पडलं पाहिजे, मी तर पाहिला कोणतरी जगाला जर अंधकारातून नाश केलं असेल तर उद्यापासूनच मी कार्यक्रम बंद करतो. काही फुकटचे पैसे घेण्यात काही अर्थ नाही. बस मूर्त्या सांग लावत जायच्या आणि अंधकाराचा नाश करत जायचा नाही का? तर शाहीर साहेबाला काही शाहीर साहेब मॅडमला काही पटलं नाही. पुन्हा मी माझ्या विचाराने अनुभवाने सांगितले, बाबा किती जरी अंधार असला आणि अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम हे दोन डोळे करते. हे दोन डोळे करते आणि ते प्रतीक आहेत चंद्र आणि सूर्याचे. मॅडमला नाकार आहे, काही हरकत नाही. पण मी सुद्धा सुंदर मॅडमला प्रश्न विचारला की बाबा हरिजनासाठी असा कोणता व्यक्ती 6 महिने उपोषणावर बसला तेव्हा त्या सरकारामध्ये त्यानं त्या उपोषणावर बसला तर तो त्या पार्टीमध्ये होता. एका पार्टीत त्या पार्टीच्या साह्यानं तो उपोषणावर बसला. 6 महिने उपोषणावर बसून सुद्धा त्याला न्याय काही भेटला नाही. त्याला तो पक्ष सोडायला लागला. मग त्यानं दुसरा पक्ष स्थापन केला आणि त्यानं ग्रंथ लिहिलं. असं त्यानं एक ग्रंथ लिहिलं. तर मॅडमला म्हटलं तो व्यक्ती कोण? तो पहिल्या वेळेस कोण्या पक्षामध्ये होता, न्याय भेटला नाही तर त्यानं दुसरा पक्ष स्थापन केला आणि स्थापन केल्यानंतर त्याने एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव काय? ग्रंथाचं नाव काय? ताई साहेबांनी व्यक्ती बरोबर सांगितलं. असं साने गुरुजी हा व्यक्ती बरोबर आहे. पण मॅडम तो कोण्या पक्षात होता? समाजवादी पक्षात नव्हता. लिहून घ्या. समाजवादी पक्षात नव्हता तर तो राष्ट्रीय काँग्रेस पक्षात होता. लिहून टाका. अंधारात ठेवण्यात काही अर्थ नाही. समजलं का? आणि त्यानं पक्ष तयार केलं. आता एवढं तर सांगा तुम्ही का लोक डोसा लावून द्या. आणि त्यांना ग्रंथ लिहिला साधना नावाचा. कोणता? साधना. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं.
अदालत ठेवण्यात काही अर्थ नाही. आणि तुम्हाला जर खोटा तर तुम्ही सांगून द्या. कारण एक सवाल पूछा था मैंने आपको, आप आधे में लटक गए. सुरुवात चांगली केली म्हणलं झाला भेटला उत्तर आपल्याला, पण अर्ध्यातच लटकल्या. होऊ शकते तेवढं काही पन्ना पलटायला काही वेळ भेटला नसा नाही का. पण युट्यूब नको चिवड द्या. युट्यूब चिवडांत मजा येणार नाही नाही का. मनात तुम्हाला सबूत देतो पुढच्या फेरात, पुस्तक देतो तुमच्या समोर. म्हणायचे आहे एक सवाल पूछा मैंने आपको, आप तो आधे में लटक गए. एक सवाल पूछा मैंने आपको, आप आधे में लटक गए. अरे आपको जाना था किधर, अब किधर भटक गए. अभी तक तो बहुत बड़े बड़े बातें किए सुरमा जी. बातें म्हणजे काही गर्वाच्या गोष्टी नाही केल्या, सुंदर विचाराच्या गोष्टी केल्या तुम्ही. अभिनंदन आहे, अभिनंदन आहे. पण एवढं दिल्यावर एवढं टाकण्यात काही मजा नाही ना. हत्ती केलं शेपूट ठेवण्यात काय अर्थ आहे का. नाही का. अरे सारे दिवसभर काम केलं आणि नुसतं ऑर्डर घ्यासाठी आपण थांबलो, वावराचं काम ठेवलं तरी मजा आहे का. नाही. पुरं वावर कापलं नुसतं ऑर्डर राहिल्या, मग ते तरी कापलं होईल का. 2-4 तासासाठी काही ठेवायचं ते घेतलं म्हणजे परिपूर्ण. म्हणून माझं म्हणणं आहे की एक सवाल पूछा था मैंने आपको, आप आधे में लटक गए. आपको जाना था किधर शर्मा जी, किधर भटक गए. अभी तक बहुत बड़ी बड़ी बातें की, अभी तक बहुत बड़े बड़े बातें किए, और मेरा सवाल तुमने मजाक समझ लिया. असं नको समजा शर्मा जी, मजाकीच्या गोष्टी नाही. कारण दूर दूरून आले ज्ञानी लहान आणि मोठे. दूर दूरून आले ज्ञानी लहान आणि मोठे. आम्ही खरं साल त्याच्या मला समाजी बोलू नका खोट. खोटं बोलल्यावर लोक विचारतील आहे कोठे. खोटा बोलल्यावर हे लोक विचारतील लीला आहे कोठे. आणि सबूत नाही भेटला सुरमाजी, तुला आणि मला मारून फेकतील ओ कोठे. दोघांना पण ऐका नाही शब्द रूपी कसा. एवढा मोठा शाहिरानं प्रश्न विचारला, हिला सांगणे गुरुजी माहीत झालं तेवढं का नाही माहीत झालं. हिनं सांगी मागितलं नाही ऐकलं बा असं विचार होईल. म्हणून म्हणायचं आहे की शायरी का कम मत समझो, ये शायरी मान है. शायरी को कम मत समझो, अरे शायरी मान है. और जन जागृति का पहिया ये इसकी पहचान है. समंदर से भी गहरा सुरमा जी ये शायरी में ज्ञान है. समंदर से भी गहरा ये शायरी में ज्ञान है. और समझने वाला समझे वही ज्ञानी गुणवान है. गुणवान हा तुम्ही, काय हरकत नाही. परंतु असं नको अधूर ठेवायचं नाही. म्हणून खेळ दाखवायचा तर खेळ कसा दाखवा, कसा दाखवा. भुर्रा वैष्णव या टाकळी भानसाडी पाठीवर धन्यवाद. सदस्य प्रमाण लक्ष धन्यवाद. खेळ दाखवायचा ज्ञानाचा सुरमाजी तर खेळ कसा पुराणित दर्जा आहे, पण गाणं मात्र नवीन आहे का.
चालू झालेला आहे. ज्यांना कुणाला महाप्रसाद घ्यायचा असेल त्यांनी मंदिराकडे जाऊन महाप्रसादाचा आस्वाद घ्या. मंडळाची विनंती आहे. सौरभ है ना, सौरभ दादा झोडपे यांच्याकडून 101 रुपयाची 111 रुपयाची पारितोषिक मिळाली. मी आणि माझी पार्टीवर धन्यवाद. सतत प्रणाम, लाख लाख शुक्रिया, धन्यवाद. सर्वाजी मेरा क्या कहना है सुनेगा, गौर फरमाई. मानता हूं मैं इस यार को, ये भी एक कीड़े निशान की वस्ताद है. मेरी यार है, परवर जिगर दोस्त है. अच्छा शर्मा जी, अरे बाप रे. मानता हूं मैं इस यार को, ये भी एक कीड़े निशान की वस्ताद है. अरे शायरी कैसे की जाती है इन्हें अच्छी तरह याद है. याद है शायरी कैसे की जाती है ये शर्मा जी को अच्छी तरह याद है. शर्मा जी, हमें भी हमारे शायरी पे नाज है. आज है हमें भी हमारे शायरी पे नाज है. आप भी सोच समझ के करना आज का मुकाबला, क्योंकि आज का मुकाबला ज्ञानेश्वर के साथ आप नहीं का भाई भाई भरपूर से मुकाबले करता आपण थोडस विचारानं करा. भाई अभिनंदन मी तुमचं स्वागत होईल. म्हणून काय म्हणतो, हो